पुन्हा टॉप 9 बातम्यांकडे वळूयात। देशात इंधन तुटवडा नसल्याचं सरकार सांगतंय। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक। सरकार विविध देशांमधील पुरवठादारांच्या संपर्कात। देशात इंधन तुटवडा होणार नाही यासाठी प्रयत्न। पंतप्रधान मोदींचं आश्वासन। युद्धाचा फटका बसलेल्या देशांसोबत भारताचे व्यापारी संबंध। भारत गरजेच्या 60% LPG आयात करतो। शक्य तिथून गॅस तेल पुरवठा सुरू ठेवणार। लोकसभेत पंतप्रधान मोदींची माहिती। LPG गॅसचा पुरवठा पूर्ववत होतोय। गॅस एजन्सीना कोणताही तुटवडा जाणवला नाही। सर्व रिफायनरी 100% क्षमतेनं कार्यरत। पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मांची माहिती। LPGनं भरलेली 2 मोठी जहाजं भारताकडे रवाना। होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्यासाठी भारताच्या 2 जहाजांना ग्रीन सिग्नल मिळाला। जग वसंत आणि पाईन गॅस सुरक्षितपणे होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून पुढे येण्याच्या तयारीमध्ये। घरगुती गॅस सिलेंडर 8 ते 10 किलोच्या प्रमाणात मिळणार अशा अफवा। जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जाणार असल्याच्या अफवेवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। रशियाचं ऑइल टँकर ॲक्वा टायटन कर्नाटकच्या मंगळूर पोर्टवर दाखल। 1.1 लाख टन क्रूड ऑइल घेऊन जहाज भारतात, तर पायक्सिस पायनियर जहाज देखील हजारो टन LPG घेऊन भारतात। भंडाऱ्याच्या पालांदूरमध्ये पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण। तब्बल 3 दिवसानंतर 144 सिलेंडरची आवक। मच्छीमारांना किरकोळ दरामध्ये डिझेल पुरवठा करा। मच्छीमार सहकारी संस्थांचे पुनर्वर्गीकरण करा। मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंचं केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांना पत्र। महाराष्ट्रात LPG दुप्पट दरानं दिले जात आहेत। महाराष्ट्रात परिस्थिती अत्यंत गंभीर। खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेमध्ये माहिती। अनेक हॉटेल्स खानावळी बंद, पोळी भाजी केंद्र बंद। सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी।